हल्ला झाल्यावरती 24 तासात पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता. संजय राऊतांनी पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्युत्तर देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचंही वक्तव्य. देशाच्या सुरक्षेसंदर्भात वारंवार चुका कारवाई करायची असेल तर सगळ्यात आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा घ्या, संजय राऊतांची मागणी. पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोज दहशतवादी होऊन घुसखोरी करतायत. दहशतवादी आणि पाकिस्तानी कमांडो हाशिम मुसा याआधीही आला होता काश्मीरमध्ये. पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीची धक्कादायक माहिती माझाच्या हाती. पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तान लष्कराचा टॉप कमांडर दहशतवादी फारुक अहमदचं नाव समोर. फारुकनं ओव्हरग्राऊंड वर्कर्सच्या नेटवर्कनं दहशतवादी हल्ला घडवून आणण्यास मदत केली, तपास यंत्रणेतल्या सूत्रांची माहिती. दहशतवादी हल्ल्याचा एक दिवस आधीच पहलगाममध्ये आले होते. आपल्याला काश्मीरी आहेस का, हिंदू आहेस का असे प्रश्न विचारले होते. जालन्यातील पर्यटकाचा दावा. एनआयएला ईमेल करून माहिती दिली. सलग 6व्या दिवशी पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार. नौशेरा, सुंदरबनी, अखनूर सेक्टरमध्ये सीमेवर गोळीबार. पाकिस्तानी गोळीबाराला भारताचंही प्रत्युत्तर. दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन जोरात. पाकिस्तानकडून एलओसीसह आता आंतरराष्ट्रीय सीमेवरही गोळीबार. पहिले 5 दिवस एलओसीवरती गोळीबार सुरू होता. त्यानंतर काल रात्री पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवरही जोरदार गोळीबार. वृत्तसंस्था एएनआयची माहिती. पंतप्रधान मोदींची भारतीय सेना प्रमुखांसोबत महत्त्वाची बैठक. कारवाईसाठी भारतीय सैन्याला पूर्ण मुभा. भारतीय सेनेच्या क्षमतेवर मोदींनी विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान मोदींची नवी दिल्लीत सरसंघचालक मोहन भागवतांशी चर्चा. दहशतवादाविरोधात संभाव्य कारवाईबाबत संघाचा कौल घेतल्याची माहिती. पीओकेबाबत पंतप्रधान आणि सरसंघचालकांची बैठक झाल्याची चर्चा. पाकिस्तानला भारताची धडकी. काल रात्री 2 वाजता पाकिस्ताननं पत्रकार परिषद घेतली. भारत आक्रमक कारवाईच्या विचारात असल्यानं पाकिस्तानची झोप उडाली. पाकिस्तानला भारताची धडकी. पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट बाल्टिस्तान भागामध्ये पाकिस्तानी वायुदलाचा सराव. युद्ध सरावाला ललकारे मोमीम असं नाव. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तराची पाकिस्तानला भीती. पुढील 24 ते 36 तासात भारत हल्ला करू शकतो. पाकिस्तानचे सूचना मंत्री अताउल्लाह तरार यांचं मोठं विधान. भारत आक्रमक कारवाई करण्याचा विचार करतोय. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांचं विधान. पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात नाही, त्यामुळे हल्ला झाल्यास उत्तर देणार, इशाक दार यांचा इशारा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या डोंबिवलीतील कुटुंबियांचे जबाब एनआयएनं नोंदवले. अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांच्या कुटुंबियांचे जबाब एनआयएनं नोंदवल्याची माहिती. दहशतवाद्यांना धर्म नसेल तर त्यांच्यासाठी नमाज अंत्ययात्रा काढू नये. आरएसएसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर इंद्रेश कुमार यांची प्रतिक्रिया. भारतात आलेल्या पाकिस्तानींचा व्हिसा पूर्णतः रद्द. व्हिसाची अंतिम मुदत संपल्यानं सगळ्या पाकिस्तानींना भारतातून परत पाठवलं. राहुल गांधींच्या रायबरेली आणि अमेठी दौऱ्याचा आज दुसरा दिवस. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदीच्या कुटुंबियांची कानपूरमध्ये जात राहुल गांधी भेट घेणार. राहुल गांधी आणि काँग्रेस नेते पाकिस्तानचे लाडके, त्यामुळे आता काँग्रेसनं पाकिस्तानातच निवडणुका लढाव्यात. भाजप प्रवक्ते संबित पात्रांचा आरोप. मोदींबाबत काँग्रेसनं केलेल्या गायब पोस्टवरून संताप. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांसाठी मार्गदर्शक तत्व. सगळ्या पदाधिकाऱ्यांनी भान राखून बोलावं. नियमांचं उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. केसी वेणुगोपाल यांचा इशारा. दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केली नाही असा दावा करणाऱ्या नेत्यांमुळेच देशामध्ये 70 वर्ष दहशतवाद पोसला गेला. शंकराचार्य, प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांचा शरद पवार आणि विजय वडेट्टीवारांवर नाव न घेता हल्लाबोल. भंडाऱ्यामध्ये पहलगाम हल्ल्यातील मृतांना अनोखी श्रद्धांजली. चित्रकार चित्रा वैद्य यांनी नेव्हीचे लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या मृतदेहासमोर खिन्न मनानं बसलेल्या त्यांच्या पत्नीचं 3D चित्र रेखाटत मृतांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर. बीकेसीमध्ये होणाऱ्या वेब्स परिषदेचं मोदींच्या हस्ते उद्घाटन. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित राहणार.
10,000 शेतकऱ्यांच्या नावानं बोगस कर्ज आणि कर्जमाफी, राधाकृष्ण विखे पाटलांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. संजय राऊतांची मागणी. स्वच्छ कारभार, पारदर्शक कारभाराचं काय झालं? राऊतांचा फडणवीसांना सवाल. रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भरत गोगावलेंनाच मिळायला हवं. शिवसेना आमदार महेंद्र दळवी आग्रही. आदिती तटकरेंना महाराष्ट्र दिनी ध्वजवंदनाचा मान मिळाल्यानं शिवसैनिक नाराज. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई भाजपची बॅनरबाजी. हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करण्याचा भाजपचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार यांच्या फोटोंसह बॅनर. महसूल विभागातील समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक मंगळवारी मुंबईमध्ये जनता दरबार घेणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. आमदार गोपीचंद पडळकर यांचे निकटवर्तीय सत्यजित पाटील यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. 11 वर्ष भाजपत काम केल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश. पडळकरांना मोठा धक्का. आदिवासी समाजाप्रमाणे गोवारी समाजाला सुविधा मिळणार. ओबीसी मंत्री अतुल सावेंचा मोठा निर्णय. दरवर्षी 6,000 विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश मिळणार. तर गोवारी समाजासाठीही घरं बांधण्यासाठी मंजूर. ठाण्यातील गणेशवाडीमध्ये जितेंद्र आव्हाडांनी तुळजाभवानीचं हेमाडपंथी मंदिर साकारलं. मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शरद पवार सपत्नीक उपस्थित. अनिल देशमुख, मिलिंद नार्वेकरांचीही उपस्थिती. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य. मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांची प्रतिकृती. गाभाऱ्यातील फुलांनी केलेली सजावट भाविकांचं लक्ष वेधून घेतली. रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात आंब्यांची आरास. अक्षय तृतीयेनिमित्त देवाचा गाभारा आंब्यांनी सजला. अक्षय तृतीयेनिमित्त सोलापुरातील मानाच्या कसबा गणपतीला 211 डझन हापूस आंब्याची आरास. बैलगाडीतून शेतकरी परिवार आंबे वाहतूक करतोय असा देखावाही साकार. अक्षय तृतीयेनिमित्त लातूरच्या बाजारपेठेत 125 टन केशर आंब्याची आवक. अवकाळीचा फटका बसल्यानं कर्नाटकातून आंब्याची आवक. किलोला 140 ते 160 इतका दर. अक्षय तृतीया म्हणजेच आखाजीची खानदेशात विशेष परंपरा. ग्रामीण भागात खापरावरची पुरणपोळी, घागर भरताना पारंपरिक गाणी आणि सासूरवाशिणी माहेराला आल्यावर झोक्यावरच्या गाण्यांची परंपरा. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम देहू संस्थानकडून जाहीर. तुकोबांच्या पालखीचं 18 जूनला प्रस्थान होणार. यावर्षी देहू संस्थानकडून 340वा पालखी सोहळा साजरा करण्यात येणार. अक्षय तृतीयेला सोन्याचा भाव ऐतिहासिक पातळीवर. सोन्याचा दर प्रतितोळा आज पुन्हा 1 लाखांच्या पार. मुंबईमध्ये सोन्याचा भाव प्रतितोळा 1,631 रुपयांवर पोहोचला. मदर डेअरीच्या दूध दरात आजपासून प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ. खरेदी दरामध्ये वाढ झाल्यानं दूध महागलं. उष्णतेच्या लाटेचा दुग्ध उत्पादनावर परिणाम. 1 मे पासून वेटिंगचं तिकीट असलेल्यांना एसी आणि स्लीपर कोचमधून प्रवासास परवानगी नसेल. वेटिंगच्या तिकीटावर जनरल डब्यातूनच प्रवासाची मुभा असेल. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. सिंहगड रस्त्यावरील पुलाचं 1 मे रोजी उद्घाटन. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन होणार. या पुलाचं उद्घाटन रखडल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती. भिवपुरी रोड ते कर्जत दरम्यान पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी ब्लॉक. आजपासून 4 मे पर्यंत रात्रकालीन ब्लॉक. त्यामुळे आजपासून 4 मे पर्यंत शेवटची सीएसएमटी कर्जत लोकल बंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.